गरिबीचे चटके सहन करून ज्या बापाने आपल्या मुलाला वाढवलं, त्याच बापाचा मुलाने सर्वांसमोर अशा पद्धतीने अपमान केला की वडील तिथे सगळ्यांसमोर रडायला लागले. बाबा, हे ऑफिस आहे, तुमची चाळ नाही. मुलगा जेव्हा सगळ्यांसमोर हे वडिलांना बोलला, तेव्हा हे वाक्य वडिलांच्या काळजाला लागलं. मुलगा एवढं सगळं काही बोलत होता, परंतु अचानक सत्य जेव्हा समोर आलं तेव्हा मुलाला खूप मोठा धक्का बसला. नंतर त्याने वडिलांची अशी काही माफी मागितली की त्याला या सगळ्या गोष्टीचा आयुष्यभर पश्चाताप करावा लागला. एक दिवस रात्रीच्या वेळी गोविंदराव यांना काही झोप आली नाही. त्यामुळे सकाळी पहाटेच लवकर उठून त्यांनी त्यांचा नित्यक्रम चालू केला. योगा, प्राणायाम आणि सकाळी उठून दूरपर्यंत चालणे हा सगळा त्यांचा नित्यक्रम होता. हे सगळं झाल्यावर गोविंदराव त्यांच्या आवडीचा नाश्ता बनवून आवडीचे पोहे घेऊन त्यांच्या मुलाची वाट पाहत बसले होते. सकाळचे 8 वाजले आणि मग दार उघडलं. आदित्य आला, महागडा परफ्यूम हातात, मोठ्या गाडीची चावी, चेहऱ्यावर खूप गर्व आणि डोळ्यात मी आता मोठा झालोय हा दर्प. गोविंदराव हसले आणि हसत उठले. आले बाळा, चल, गरम गरम पोहे केलेत तुझ्या आवडीचे. सकाळपासून काही नीट खाल्लं नसेल ना, म्हणून वाट पाहत बसलो आहे. आदित्यने टेबलाकडे पाहिलं आणि चेहरा वाकडा केला. बाबा प्लीज, हे गावठी प्रकार बंद करा. मी आता मोठा झालोय, मोठ्या लोकांसोबत काम करतो. रोज हे पोहे, उपमा, ताक थोडं स्टँडर्ड ठेवा. गोविंदराव थबकले. त्यांच्या हातातला चमचा हवेत थांबला. बाळा, तुझ्या आवडीचे म्हणून आदित्याने कोट खुर्चीवर फेकला. फक्त शांत पोह्यांचं झाकण बंद केलं आणि मनात पहिल्यांदाच एक प्रश्न उभा राहिला. मोठा माणूस बनताना मी माझा मुलगा हरवलाय का? त्या दिवसानंतर घर ते भिंतीच होत्या, त्या देवघर तेच, सुमनबाईंचा फोटोही त्याच जागी होता, पण घरातील ऊब कुठेतरी हरवली होती. आदित्य आता घरात कमी आणि फोनमध्ये जास्त असायचा. त्याच्या बोलण्यात मराठीपेक्षा इंग्रजी वाढलं होतं. चेहऱ्यावर हसू कमी आणि सुपरहिट जास्त होती. एक रविवारी सकाळी गोविंदरावांनी प्रेमाने विचारलं, बाळा, आज सुट्टी आहे ना? चल ना, आपण सिद्धिविनायकला जाऊ. तुझी आई नेहमी म्हणायची, मुलगा मोठा झाला की पहिला नारळ तिथे फोडायचा. आदित्यने लॅपटॉपवरून नजर वर केली आणि बाबा प्लीज, मी आता लहान मुलगा नाही, मला अशा गोष्टींसाठी वेळ नसतो. गोविंदराव शांत झाले, पण त्याच दुपारी त्यांनी पाहिलं आदित्य आपल्या ऑफिसमधल्या मित्रांसोबत एका लक्झरी रेस्टॉरंटमध्ये चेक इन करत होता. त्याच्याकडे देवासाठी वेळ नव्हता, पण दिखाव्यासाठी होता. त्या रात्री गोविंदराव खूप वेळ गच्चीवर बसून राहिले. वर आकाशात चंद्र होता, खाली मुंबईची धावपळ होती, पण त्यांच्या मनात मात्र एक विचित्र शांतता, वेदना उसळत होती. पहिल्यांदाच त्यांना स्वतःच्या घरात परकेपणा जाणवत होता. काही दिवसांनी चाळीतला गणपती उत्सवाची मीटिंग होती. गोविंदराव नेहमीप्रमाणे तयारीत होते. त्यांनी हसत आदित्यला म्हटलं, या वर्षी आरती तू कर, सगळ्यांना आनंद होईल. लहानपणापासून तूच तर पुढे असायचास, तुझ्या आईलाही खूप आनंद झाला असता. आदित्यचा चेहरा लगेच चिडला. बाबा, तुम्हाला समजतं का नाही, मी आता त्या क्राऊडमध्ये फिट बसत नाही. त्या लोकांसोबत उभं राहिलं की माझी इमेज डाऊन होते. झटकला, नीट ताणून घातला, केस विंचरले, पायात जुनी पण स्वच्छ चप्पल घातली, आरशात स्वतःकडे पाहिलं आणि हळूच ते म्हणाले, आज माझा मुलगा मोठ्या लोकांमध्ये उभा राहणार आहे. त्याचा बापही नीट दिसायला हवा. त्याच्या डोळ्यात अभिमान होता आणि थोडी भीती. दुपारी ते बसने आदित्यच्या ऑफिसकडे निघाले. मुंबईच्या त्या गर्दीत एसी बसच्या खिडकीतून बाहेर पाहताना त्यांना प्रत्येक इमारत पारखी वाटत होती. इतक्या मोठ्या जगात आपला मुलगा आता राहतो याचा त्यांना आनंदही होता आणि आपण त्या जगात बसत नाही ही वेदनाही होती. थोड्याच वेळात बस एका भव्य काचेच्या इमारतीसमोर थांबली. उंच चमकदार सुरक्षा रक्षकांनी वेढली ती बिल्डिंग म्हणजे आदित्यचं ऑफिस होतं. गोविंदराव काही क्षण तिथेच उभे राहिले. त्यांनी वर पाहिलं, इतकी मोठी इमारत आणि त्या इमारतीत त्यांचा मुलगा. त्यांच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. सुमन बघ, आपला मुलगा इथे काम करतो. ते हळूहळू गेटकडे चालत गेले. सेक्युरिटी गार्डने त्यांच्याकडे वरपासून खालीपर्यंत पाहिलं. साधा पांढरा शर्ट, जुनी चप्पल, हातात कापडी पिशवी. त्यांच्या नजरेत संशय होता. काय पाहिजे, त्याने कोरड्या आवाजात विचारलं. गोविंदराव थोडेसे हसत म्हणाले, माझा मुलगा इथे काम करतो, आदित्य देशमुख. आज त्याचा मोठा कार्यक्रम आहे ना, फक्त त्यालाच भेटायचं होतं. गार्डने पुन्हा त्यांच्याकडे पाहिलं. अपॉइंटमेंट आहे का?
गोविंदराव गोंधळले. नाही, मी त्याचा बाबा आहे. गार्डच्या चेहऱ्यावर उपहास चमकला. सगळे असं म्हणतात, 8 डिरेक्टचा कार्यक्रम आहे, कोणाला एंट्री नाही. हे ऐकून गोविंदरावांच्या चेहऱ्यावरती चमक थोडी फिकी पडली. पण त्यांनी पुन्हा विनंती केली, बाळा फक्त त्याला सांग गोविंदराव आले आहेत, तो ओळखेल. गार्डने अनिश्चिततेने इंटरकॉमवर फोन लावला. काही क्षणांनी त्याचा चेहरा बदलला. त्याने फोन ठेवला आणि गोविंदरावांकडे पाहिले. त्या नजरेने आता आदर नव्हता, दया होती. सर म्हणाले ते बिझी आहेत. त्यांनी सांगितलं त्यांना सांगा मीटिंगमध्ये आणि प्लीज त्यांना परत पाठवा. गोविंदराव काही क्षण तिथे स्तब्ध उभे राहिले, जणू वेळ थांबली होती. त्यांच्या हातातील कापडी पिशवी हलक्या थरथरू लागली. स्वतःच्या मुलाने स्वतःच्या बापाला गेटवरून परत पाठवलं होतं. हा अपमान फक्त शब्दांचा नव्हता, तो त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या त्यागावरचा प्रश्न होता. पण नियतीला अजून हा अपमान पुरेसा वाटत नव्हता. कारण काही मिनिटांनी याच ऑफिसच्या भव्य हॉलमध्ये सगळ्यांसमोर आदित्य आपल्या बापाचा असा अपमान करणार होता, जो त्याच्या आयुष्याचा पाया पूर्णपणे हादरवून टाकणार होता. गोविंदराव काही क्षण त्या काचेच्या इमारतीसमोर दगडासारखे उभे राहिले. लोक येत होते, जात होते. महागड्या गाड्या थांबत होत्या. सूटबूट घातलेली माणसं मोबाईलवर इंग्रजीत मोठ्या मोठ्याने बोलत आत जात होती. पण त्या सगळ्या गोंगाटात गोविंदरावांना फक्त स्वतःच्या छातीचा आवाज ऐकू येत होता. तुटण्याचा आवाज, ज्या मुलासाठी त्यांनी आयुष्यभर स्वतःला झिजवलं, ज्याच्या एका हसण्यासाठी त्यांनी स्वतःच्या इच्छा मारल्या, ज्याला मोठं करण्यासाठी पत्नीच्या आठवणी विकल्या, त्याच मुलाने आज गेटवर उभ्या सेक्युरिटी समोर त्यांना नाकारलं होतं. हा अपमान फक्त शब्दांचा नव्हता, तर स्वतःच्या अस्तित्वाचाही होता. ते वळणावर इतक्या ऑफिसच्या पार्किंगमधून आदित्यचा आवाज ऐकू आला, सर डोनटवर प्रेझेंटेशन परफेक्ट होईल. इन्व्हेंट्स आज इम्प्रेस चालू झाले आहेत. गोविंदरावांनी मागे वळून पाहिलं. आदित्यही सिनियर ऑफिसर सोबत चालत होता. महागडा सूट, कॉन्फिडंट चाल, चेहऱ्यावर कॉर्पोरेट स्माईल, जणू तोच या जगाचा राजा होता. त्याच्या बाजूला कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर राघव मेहता स्वतः चालत होते. गोविंदरावांच्या डोळ्यात पुन्हा आशा चमकली. चल आता समोरच भेटेल, कदाचित आत्ताच तो पुढे मला पाहून बोलेल. ते हळूहळू पुढे सरकले. आदित्य, त्यांनी प्रेमाने हाक मारली. आदित्य थांबला. तसं हसले. ते हसून वेदनेचे होते. हो, मी खरंच समजवू शकलो नाही, कारण मी तुला माणूस बनवायचा प्रयत्न केला, मोठा माणूस नाही. हे वाक्य आदित्यच्या छातीत घुसलं, पण अहंकाराने त्याला शांत राहू दिलं नाही. तो पुन्हा ओरडला, बस बाबा, आता प्लीज इथून निघून जा आणि पुन्हा माझ्या ऑफिसमध्ये येऊ नका. गोविंदरावांनी मान खाली घातली. ते हळूहळू वाकले. जमिनीवर सांडलेले पोहे स्वतःच्या हाताने गोळा करू लागले. त्यांनी आयुष्यभर मुलासाठी कष्ट केले. तेच हात आज त्याच्या अपमानाचे तुकडे गोळा करत होते. संपूर्ण ऑफिस निशब्द उभं होतं. काही लाज वाटत नाही, काहींना धक्का बसला होता, पण कोणी पुढे आले नाही. तेवढ्यात एक गंभीर, शांत पण अंगावर काटा आणणारा आवाज मागून घुमला, स्टॉप इट आदित्य. संपूर्ण ऑफिसमधले सगळे चेहरे त्या दिशेने वळाले. मॅनेजिंग डायरेक्टर राघव मेहता पुढे आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट राग होता, डोळ्यात निराशा होती आणि आवाजात असा भार होता की क्षणात संपूर्ण हॉल शांत झाला. त्यांनी आदित्यकडे रोखून पाहिलं. तुला माहिती आहे का तू कोणाशी बोलत आहेस? आदित्य गोंधळला. सर, हे माझे बाबा आहेत. राघव मेहतांच्या चेहऱ्यावर कडवट हसू उमटलं. फादर? तू यांना फादर म्हणायच्या लायकीचाही नाहीस. हे शब्द ऐकताच आदित्यच्या पायाखालची जमीन हलली. संपूर्ण स्टाफ निशब्द झाला. राघव मेहता खाली वाकले. जमिनीवर पडलेला तो स्टीलचा डब्बा त्यांनी उचलला. त्यावर लागलेले पोह्यांचे डाग स्वतःच्या रुमालाने पुसले आणि अत्यंत आदराने तो डब्बा गोविंदराव यांच्या हातात ठेवला. सगळे अवाक झाले. मॅनेजिंग डायरेक्टर स्वतः एका साध्या माणसाचा डब्बा उचलून देत होता. राघव मेहतांनी हलक्या आवाजात विचारलं, सर तुम्ही ठीक आहात ना? सर हा शब्द ऐकताच आदित्यच्या अंगावर काटा आला. त्यांच्या मेंदूला काहीच समजत नव्हतं. सर, हे माझे बाबा. तो थक्क होऊन बघत राहिला. राघव मेहतांनी मग संपूर्ण स्टाफकडे पाहिलं आणि मोठ्या आवाजात म्हणाले, लेडीज अँड जेंटलमॅन, आज ज्याला तुम्ही एक साधा आणि गरीब माणूस समजत आहात ना, तोच या कंपनीचा खरा फाउंडर आहे. सगळ्यांचे डोळे विस्फारले. आदित्यचा श्वास अडकला. सर, व्हॉट आर यू सेइंग? तो अडकळत म्हणाला. राघव मेहता एक एक शब्द ठोकत बोलत होते. ज्या कंपनीत तू आज सिनियर मॅनेजर म्हणून उभा आहेस ना,
त्या कंपनीचे सुरुवातीचे शेअर्स, त्या कंपनीचा पहिला इन्व्हेस्टमेंट, त्या कंपनीचं उभं राहण्यामागचा पहिला हात आहे. त्यांनी बोट गोविंदरावांकडे दाखवलं. क्षणभर पूर्ण शांतता पसरली, जणू वेळच थांबली. मित्रांनो, इथपर्यंत कथा ऐकताना तुमच्याही मनात राग, वेदना आणि भावनांचा पूर आलाच असेल. कारण ज्या बापाने स्वतःचं आयुष्य मुलासाठी जाळलं, त्याच बापाचा असा अपमान पाहून कोणत्याही डोळ्यात पाणी येईलच. पण थांबा, आता खरी कथा पुढे सुरू होती. कारण पुढच्या क्षणी आदित्यच्या आयुष्यात सर्वात मोठं सत्य त्याच्या समोर उभं राहणार आहे. आणि ज्या बापाला तो गरीब, साधा आणि लाज वाटणारा समजत होता ना, तोच बाप त्याच्या कंपनीचा खरा आधारस्तंभ निघणार आहे. जर तुम्हालाही असं वाटत असेल की आई वडिलांचा अपमान कधीच माफ होत नाही, माफ होता कामा नाही, तर आधी किंमत हरून बसतो. गोविंदराव पुढे म्हणाले, तू म्हणालास ना माझ्यामुळे तुला एम्बॅरसमेंट वाटते. आज मला समजलं, मी तुला मोठं केलं पण संस्कार मात्र अपुरे पडले. हे ऐकून आदित्य आणखी कोसळला. नाही बाबा, असं म्हणू नका. चूक माझी होती, फक्त माझी. तुम्ही आयुष्यभर दिलत आणि मी फक्त तुमचा अपमान केला. तुमच्या सावलीची लाज वाटणारा मी आज तुमच्या पायाशी येऊन उभं राहायच्याही लायकीचा नाही. राघव मेहता शांतपणे हे सगळं पाहत होते. त्यांनी पुढे येत आदित्यच्या खांद्यावर हात ठेवला. आदित्य, लीडरशिप म्हणजे फक्त पद नाही. ज्यांनी स्वतःच्या बापाचा आदर केला नाही, तो आयुष्यात कोणाचाही आदर कमवू शकत नाही. कारण कॅरेक्टर नसलेला माणूस कितीही गेला तरी तो आतून रिकामाच असतो. हे वाक्य जणू अंतिम शिक्का होतं. त्या दिवशी, त्या क्षणी राघव मेहतांनी आदित्यला सिनियर ही गोष्ट गमावली होती. आपल्या बापाच्या डोळ्यातील अभिमान. पहाटे 4 वाजता ज्यावेळी गोविंदराव नेहमी दूध वाटपासाठी उठायचे, त्यावेळी आदित्य उठला. अनेक वर्षांनी पाहिले. पहिल्यांदा त्याचे ब्रँडेड शर्ट नाही तर एक साधा पांढरा कुर्ता घातलेला आरशात स्वतःकडे पाहताना त्याला स्वतःचा चेहरा अनोळखी वाटत होता. कारण कालपर्यंत तो स्वतःला यशस्वी समजत होता, पण आज त्याला स्वतःची लाज वाटत होती. तो थेट परळच्या त्या जुन्या चाळीकडे निघाला. रस्त्यात मुंबईची जाग होती. चहाच्या टपऱ्यांवर वाफ उठत होती. लोकलच्या पहिल्या धावत्या गाड्या धावत होत्या. पण आदित्यच्या मनात फक्त आणि फक्त भीती होती. बाबा, मला माफ करशील का की मी खूप उशीर केला आहे. चाळीत पोचल्यावर त्याने पाहिलं, गोविंदरावांची सायकल बाहेर नव्हती. त्याच्या छातीत धस्स झालं. तो धावत वर गेला. खोलीचं दार अर्धवट उघडलं होतं. आज शांतता होती. देवघरात दिवा पेटला होता, पण गोविंदराव नव्हते. टेबलावर एक छोटा कागद ठेवला होता. आदित्यचे हात थरथरले. त्याने तो कागद उचलला. त्यावर गोविंदरावांच्या साध्या ओळखीच्या अक्षरात लिहिलं गेलं होतं, आदित्य, काही जखमा शब्दाने होत नाही, तर त्या विश्वासाने तुटलेल्या होतात. पण मला थोडा वेळ हवा आहे. मी रागवलेला नाही, पण मी खूप थकलो आहे. तू मोठा माणूस व्हावास म्हणून आयुष्यभर धावलो. आता मला फक्त एवढंच हवं आहे, तू चांगला माणूस बन. बाबा, ते पत्र वाचून आदित्यच्या हातातून कागद खाली पडला. त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. बाबांनी घर सोडलं होतं. तो वेड्यासारखं खाली धावला. शेजाऱ्यांना विचारलं, दूधवाल्यांना विचारलं, स्टेशनवर शोधलं, सिद्धिविनायकच्या मंदिरात गेला. सगळीकडे एकच प्रश्न, माझे बाबा दिसले का? पण एकच उत्तर होतं, नाही. दिवस गेले. 1 दिवस, 2 दिवस, 5 दिवस. आदित्यने ऑफिसमध्ये जाणं बंद केलं होतं. फोन उचलणं बंद केलं. खाणं पिणं बंद केलं. ज्या माणसाला एकेकाळी आपल्या बापाची लाज वाटत होती, आज तोच माणूस मुंबईच्या रस्त्यावर आपल्या बापाचा शोध घेत इकडे तिकडे भटकत होता. एका संध्याकाळी तो थकून घरी परतला. दारात राघव मेहता उभे होते. त्यांच्या हातात एक जाड फाईल होती. आदित्य थकलेल्या आवाजात म्हणाला, सर, बाबा सापडत नाहीये. राघव मेहतांनी शांतपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवला. सापडतील, पण आधी तुला एक सत्य माहीत असणं गरजेचं आहे. ती फाईल त्याच्या हातात दिली. ही तुझ्या वडिलांची आहे. आदित्यने फाईल उघडली आणि पुढच्या काही सेकंदात त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण की त्या फाईलमध्ये फक्त आणि फक्त कंपनीचे शेअर्स नव्हते, तर गोविंदरावांनी त्याच्यासाठी केलेला प्रत्येक त्यागाची एक जिवंत कहाणी बंद होती. पहिल्या पानावर एक जुनं बँक पासबुक होतं. त्यावर गोविंदराव देशमुख यांचं नाव आणि जवळजवळ रिकामा बँक बॅलन्स. खाली एक मोठी एंट्री, इंजिनिअरिंग फायनल इयर फीज विथड्रॉन. त्याच्या डोळ्यांसमोर लगेच तो दिवस उभा राहिला.
त्याने पुढच्या पानावर सोनाराच्या दुकानाची रिसीट होती. 2 सोन्याच्या बांगड्या विक्री. त्या बांगड्या त्याच्या आईच्या शेवटच्या आठवणी. त्या बांगड्या ज्या आई सुमनबाई आजारी असतानाही जपून ठेवायच्या. त्या ज्या होत्या. हसत म्हणायची, ही माझ्या सुनेला देणार आहे. त्या बांगड्या त्याच्या फ्युचरसाठी विकल्या गेल्या होत्या. आदित्यचे हात थरथरू लागले. तो रिसीट छातीशी धरून रडू लागला. त्याच्या डोळ्यांसमोर आईचा चेहरा उभा राहिला आणि बाबांचा तो शांत त्याग. पण फाईल अजून संपली नव्हती. पुढच्या पानावर हॉस्पिटल बिल होतं. गोविंदरावांच्या छातीच्या उपचाराचं डेट पाहून आदित्य हरदरला. तो दिवस ज्या दिवशी त्याने इन्स्टंट करून बाबांकडून नवीन लॅपटॉप घेतला होता. सगळ्यांकडे लेटेस्ट मॉडेल आहेत, बाबा माझ्याकडे नाही, तर लोक असतील. आणि त्याच दिवशी बाबांनी स्वतःचं ट्रीटमेंट पुढे ढकललं होतं. त्याच्या औषधांच्या पैशांतून त्याचा लॅपटॉप घेतला होता. आदित्यचा श्वास अडखळला. त्याला आठवलं त्या दिवसात बाबांचं वारंवार छाती धरायचे. पण तो समजायचा, वय झाले, सत्य काय होते, ते आजारी होते. पण मुलाच्या स्वप्नांसमोर स्वतःच्या वेदना त्यांनी लपवल्या होत्या. फाईलच्या शेवटच्या पानावर एक छोटी हँड रिटन नोट होती. राघव मेहतांनी शांतपणे म्हटलं, हे वाच. आदित्यने थरथरत्या हाताने ते पत्र उघडलं. त्यावर लिहिलं होतं, जर कधी माझा मुलगा खूप मोठा झाला आणि त्याला माझी गरज उरली नाही, तरी मी त्याच्यावर राग करणार नाही. कारण मी त्याला उंच उडायला शिकवलं आहे आणि पिंजऱ्यात राहायला नाही. फक्त एकच इच्छा आहे, तो किती वरती गेला तरी त्याचे पाय जमिनीवरती राहू देत. गोविंदरावांचे हे शब्द वाचून आदित्य अक्षरशः कोसळला. तो जमिनीवरती बसला. डोळ्यांतून धारा वाहत होत्या. आवाज फुटत होता, बाबा, तुम्ही इतकं प्रेम दिलं आणि मी तुम्हाला फक्त दुःख दिलं. त्या रात्री त्याने ठरवलं, आता काही झालं तरी तो बाबांना शोधणारच. पण नियतीने त्यांच्यासाठी अजून एक मोठा धक्का राखून ठेवला होता. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला एक फोन आला आणि त्या एका फोनने त्याच्या आयुष्याचा शेवटचा अहंकारही संपवला होता. फोन चाळीतल्या शेजारी काकांचा होता. त्यांचा आवाज घाईत आणि थरथरत होता. आदित्य, लगेच ये, अलिबागला ये. तुझे बाबा तिथल्या एका वृद्धाश्रमात आहे. काल रात्री त्यांची तब्येत अचानक खूप बिघडली आणि त्यांनी तुझं नाव घेतलं. हे शब्द ऐकताच आदित्यच्या हातातून फोन जवळजवळ निसटला. त्याच्या छातीत धडधड वाढली होती, इतकी की श्वास घ्यायलाही त्याला त्रास होऊ लागला. बाबा, बाबा वृद्धाश्रमात? त्याच्या डोळ्यांसमोर काळोख दाटला. ज्या बापाने स्वतःच्या खांद्यावर बसून जग दाखवलं, तोच बाप आज वृद्धाश्रमात एकटा होता आणि त्याला तिथे पोचवणारा दुसरा तिसरा कोणीही नसून तो स्वतः होता. तो वेड्यासारखा गाडीत बसला. मुंबईहून अलिबागचा रस्ता आज त्याला अत्यंत कठीण वाटत होता. प्रत्येक सिग्नल चूक मान्य करून बदलला तर तेथून त्याचा खरा जन्म सुरू झाला होता. त्या एका वाक्याने आदित्यच्या आयुष्याला नवा अर्थ मिळाला. काही दिवस तो तिथे वृद्धाश्रमातच राहिला. पहिल्यांदा जाऊन त्याने पैशांच्या जगापासून दूर जाऊन माणसांच्या डोळ्यातलं खरं समाधान पाहिलं. सकाळी तो स्वतः आजोबांना चहा द्यायचा, औषधं आणायचा, आजीला वर्तमानपत्र वाचून दाखवायचा. ज्या हाताने लॅपटॉप धरलं होतं तेच हात आता वृद्धांच्या पायांना तेल लावत होते. लोक आश्चर्याने पाहत होते. हाच तो आदित्य आहे का? हो, हा तोच आदित्य होता. पण त्याला आता पुन्हा माणूस होता येत होतं. एका सकाळी समुद्राच्या वाऱ्यात वृद्धाश्रमाच्या बागेत गोविंदराव बाकावर बसले होते. त्यांच्या शेजारी आदित्य शांत बसला होता. बराच वेळ दोघेही काही बोलले नाही. मग आदित्यने हळू आवाजासमोर त्याने आरतीचं ताट हातात घेतलं आणि लोकांच्या डोळ्यांसमोर त्याने बाबांच्या पायाला स्पर्श केला. संपूर्ण चाळ शांत झाली. त्याचा आवाज भरून आला होता, मला माफ करा, मी उशिरा पण शहाणा झालो. पण आजपासून माझा पहिला देव माझे बाबा आहेत. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला या कथेबद्दल तुमच्या मनामध्ये काय मत आलं आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.